बीडचा एक कार्यकर्ता आहे का पीए, तो ह्या दोन पैकी एका आरोपीकडे गेला आणि त्याला सांगितलं आपल्याला जायचं. इथून खरी ही सुरुवात झाली. यांची ह्या दोन आरोपी यांची आणि त्या बीडचा पीए का तो कार्यकर्ता मला माहित नाही, त्यांनी याला नेलेलं यांना. आणि ही खरा घटनाक्रम इथून सुरू झाला. पहिलं काम ठरलं होतं त्यांच्याकडून करून घेणं. खोट्या रेकॉर्डिंग बनवा, खोटे व्हिडिओ बनवा, ते द्या, याच्यासाठी तो विषय चाललेला होता. त्यांना ते कुठंच मिळाना, खऱ्या मिळाना तर खोट्या मिळाना. ते तयारीचे असते ना, तयारी करण्याचे. मग ते दुसऱ्या मुद्द्यावरती आले, खूनच करून टाकायचा. मग तिसऱ्या मुद्द्यावरती आले की आपण गोळ्या देऊन किंवा ते औषध देऊन मग घातपात करू, असं ठरलंय. काही असू द्या, मराठा समाजाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. मी त्याच्यात मुळाजाळात जाणार आहे. तुमच्यासाठी सगळी घाण, तुमचे पुढे लेकरं आहेत, नातू आहेत, हे सुखासमाधानानं असल्या टेन्शन पासून मुक्त झाले पाहिजेत. असल्या नीच अवलादी संपल्या पाहिजेत. ते काम मी करतो. फक्त तुम्ही शांततेनं सगळ्यांना राहायचं. हे बघा, तो बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए. धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय. मग जवळचं कोण धरायचं, तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असेल. तर ह्या बीडचं पोरगा का कोणी तो पीए का कार्यकर्ता, त्यांनी ह्या आरोपींना घेतलं. यांनी सांगितलं असं आमजवळ हाय किंवा आम्ही मारतो, काय त्यांना माहित, आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त. त्याला परळीला नेलं, त्या बीडच्यानं रेस्ट हाऊसला. आणि तिथं एक मोठी बैठक सुरू होती. ती बैठक धनंजय मुंडेने सोडली. हे आल्याला कळालं की याच्यापाशी 10-20 मिनिटाचा वेळ दिला. आधी तिथंच एक आरोपी नेला होता याच्यातला. आधी यांना आरोपीच म्हणून आपण यांना तिथं नेलेलं होतं. तिथं एक आधीच दुसरा होता, ह्याच दोन्हीतला. तो बाहेर आल्यावर तो म्हणला आता शोधावं लागेल काय आहे काय नाही. धनंजय मुंडे संग चर्चा करून बाहेर आल्याला शिव म्हणला आता शोधावं लागेल. तेवढ्यात तो म्हणला माझ्याजवळ हायलय मोठ, मी लागन ते देतो. मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा, म्हणजे 2.5 कोटीत त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असे. तो आला आणि त्यांनी सांगितलं. मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी, त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आहे आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काही जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2, त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता हे खरं असन खोटं असन तपास करा. आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडा तो मला म्हणल्यावर काही खरं नाही, असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित, कसं करायचं जा. मग त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले, गेले. हे बघा, याच्यात पुन्हा यांची वारंवार धनंजय मुंडे संघ भेट झाली. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथं बिल्डिंग. ही गोष्ट हे भाऊबीजेच्या दिवशी.
हे आरोपी पुन्हा भाऊबीजीच्या तिथं जाऊन हे कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजिला तिथंच. याच्यात खूप जण आहेत. याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, त्याने पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण हे 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, हे त्यातले तर धरलेत 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच आहे. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना, तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणले आम्ही गाडीनं गाडी ठोकतो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पासिंगची, बाहेर राज्याच्या पासिंगची आहे, ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा ते त्यांच्या बरोबर आहे, तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे